जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रश्न बघा. पोलीस अधिकाऱ्याचा पगार कारकुनाच्या चुकीमुळे प्रथमतः 20% कमी केला, नंतर चूक लक्षात आल्यावर कमी केलेल्या पगारावरच 20% वाढ केली तर मूळच्या पगारावर काय परिणाम? विद्यार्थी मित्रांनो, असा प्रश्न परीक्षा पोलीस भरतीच्या परीक्षेला भरपूर वेळेस विचारलेला आहे. असे प्रश्न आल्यानंतर काय करायचं? विद्यार्थी मित्रांनो, इथं कमी झाला पुन्हा तेवढ्याच टक्क्यांनी काय केला? वाढवला. म्हणजे 20% कमी केला आणि 20% वाढ झाली. विद्यार्थी मित्रांनो, याच्यासाठी काय करायचं का? अजिबात नाही. विद्यार्थी मित्रांनो, एक शॉर्ट ट्रिक सांगतो. जेवढे टक्के ते टक्के इथं घ्यायचे. किती टक्के? 20%. आणि ह्याचा वर्ग करायचा आणि छेद काय करायचा? 100. आता झाला. आता याचा वर्ग 400 छेद 100 0,000004%. परंतु विद्यार्थी मित्रांनो, वाढ केली परत कमी केलं किंवा कमी केलं परत वाढ केलं, जेवढी वाढ तेवढीच कमी, तर नेहमी तोटा होत असतो, कमी होत असतं. विद्यार्थी मित्रांनो, इथे येणार तुमचं कमी किंवा तोटा. मग पर्याय क्रमांक 2 इथं काय होणार? तुमचं कमी. ही जर ट्रिक जर तुम्हाला समजली असेल तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी. एका कामगाराचा पगार सुरुवातीला 25% कमी केला, परंतु काही दिवसांनी तो पुन्हा 25% वाढवला, तर कामगाराच्या मूळच्या पगारावर काय परिणाम होईल? याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचंय. जय हिंद.